लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षापासून अंतर राखून वागणारे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना महायुती सरकारनं दणका दिलाय। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लिपिक HB शेटे हे मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते। त्यांचा पगार मात्र जिल्हा सहकारी बँकेतून निघत होता। त्या शेटे यांची आता जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी थेट कर्नाटकच्या बॉर्डरवर असलेल्या अक्कलकोटमध्ये बदली केली आहे। त्यामुळे भाजपाकडून मोहिते पाटील यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात झाल्याचं मानलं जात आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आलाय। HB शेटे हे माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत लिपिक पदावर रुजू होते। मात्र शेटे हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते। याबाबतची तक्रार माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी जिल्हा बँकेकडे केली होती। सातपुते यांच्या तक्रारीनंतर जिल्हा बँकेने कडक धोरण स्वीकारत शेटे यांना थेट माळशिरस मधील यशवंतनगर मधून अक्कलकोटमध्ये बदली करण्यात आली आहे। राजेंद्र शिंदे यांनी काढलेल्या पत्रात म्हटलंय की HB शेटे लिपिक यशवंतनगर शाखा यांना कळवण्यात येतं की शेटे यांनी प्रशासकीय सुलभतेसाठी अक्कलकोट शाखेतील शाखाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक म्हणून काम करावं। जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून मोहिते पाटील यांच्यासारख्या बड्या प्रस्थाच्या विरोधात कारवाई करण्यात आल्यानं सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून राम सातपुते यांनी भाजपाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कुटुंबियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यातही त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना लक्ष्य केलंय। मोहिते पाटील यांची भाजपातून हक्कालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी पक्षाकडे लावून धरली आहे। ते सुरू असतानाच मोहिते पाटील यांच्या खच्चीकरणासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येते। दरम्यान लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं मोहिते पाटील यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता। धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाले। विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून उत्तम जानकर यांना निवडून आणलंय। त्या निवडणुकीत सातपुते यांचा अवघ्या काही हजारांनी पराभव झालाय। तो जिव्हारी लागल्यानं सातपुते यांनी मोहिते पाटील विरोधाची मोहीम उघडल्याचं दिसून येत आहे।